चला नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बीएसएमपीएससी अकॅडमीच्या लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। टीडी 2025 साठी आपण इथं लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत। बीएसएमपीएससी अकॅडमी तर्फे मी कविता देशमुख मॅडम, स्वतः टीईटी टेट क्वालिफाय आहे, पीएसआय 2017 मी क्वालिफाय आहे, यूपीएससी मेन्स मी 3 वेळा दिलेली आहे। तर आज आपण इथं बघत आहोत महाराष्ट्र शासनाचा जो जीआर आहे, हा जीआर सगळ्या विद्यार्थ्यांना माहित असलं पाहिजे। 5 मिनिटाचा आपलं सेशन असेल पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। तर पवित्र पोर्टल फॉर विजिबल टू ऑल टीचर रिक्वायरमेंट, संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक निवडीसाठी पारदर्शक कार्यपद्धती विहित करण्याबाबत आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अंतर्भाव करण्याबाबत। ठीक आहे, महाराष्ट्र शासनाचं हे एक जीआर आहे, हा शासनाचं शुद्धीपत्रक आहे। तर काय दिले याच्यामध्ये बघा, समजून घ्या। याच्यामध्ये दिलेलं आहे की राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक निवडीकरता कार्यपद्धती शासन निर्णय दिनांक 23/6/2017 अन्वये विहित करण्यात आलेली आहे। ठीक आहे, 2017 अन्वये विहित करण्यात आलेली आहे। सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 7 अभियोग्यता चाचणी करता उमेदवारांची अर्हता यामध्ये खालील परिच्छेद काय सांगतो बघा, इयत्ता 1ली ते 8वी मध्ये शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी म्हणजे ज्यांनी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मध्ये विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण केलेली असेल, तसेच शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण उमेदवार जे आहेत ना, ते अभियोग्यता चाचणी करता पात्र असतील। लक्षात ठेवा, हा झाला पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, याऐवजी 1ली ते 8वी मधील शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी जे सेवेच्या शर्ती नियमावली 81 मध्ये विहित केलेली शैक्षणिक व्यावसायिक अर्हता धारण केलेले असतील, तसेच शासनाची टीईटी किंवा केंद्र शासनाची सीटीईटी उत्तीर्ण असतील, ते अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी करता पात्र असतील असं वाचण्यात यावं। हे शुद्धीपत्रक तुम्हाला शासनाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळत आहे आणि या शुद्धीपत्रकाबद्दल प्रत्येक विद्यार्थ्याला इन्फॉर्मेशन असली पाहिजे, म्हणून आपण हे शुद्धीपत्रक इथं थोडक्यात विद्यार्थ्यांसाठी सांगितलेलं आहे। ठीक आहे, तुमची परीक्षा जवळ येत आहे, नोव्हेंबर मध्ये तुमची परीक्षा आहे। परीक्षेसाठी काय करायचं हे मी पाठीमागच्या सेशन मध्ये सांगितलेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांना मानसशास्त्राची बॅच जॉईन करायची आहे, लवकरात लवकर जॉईन करा। रेकॉर्डेड बॅच आहे, एक 2 ते 3 दिवसामध्ये आपले ऍडमिशन फुल होऊन जातील, तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा। बॅचची फीज आहे फक्त 550 रुपये। ठीक आहे, संपूर्ण मानसशास्त्र पेपर 1 पेपर 2 बॅचची फीज आहे 550 रुपये। ऍक्सेस असेल 1 वर्षाचा। रेकॉर्डेड बॅच आहे, लाईव्ह बॅच नाही, रेकॉर्डेड आहे। मी पुन्हा सांगते, विद्यार्थी पुन्हा मग भांडतात की मॅडम तुम्ही लाईव्ह म्हणला होता, तर लाईव्ह बॅचेस आपल्याकडे नाहीये, रेकॉर्डेड आहेत। रेकॉर्डेड तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार कधीही कुठेही बघू शकता आणि कितीही वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता। ठीक आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करूया। भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये। गुड डे, टेक केअर।